रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दापोली तालुक्यातील जालगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षाने श्री किशोर भालचंद्र देसाई यांना उमेदवारी दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या जालगाव या गावचे सुपुत्र किशोर भालचंद्र देसाई हे दापोली विधानसभा मतदारसंघात जनतेचा नेता म्हणून ओळखले जातात। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या मूलमंत्राचे तंतोतंत पालन करणारे किशोरभाई देसाई हे राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रमतात। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन किशोर देसाई यांनी लहानपणीच शिवसेनेचे काम सुरू केले। दापोली तालुक्यातील पहिली शिवसेना शाखा 1984 साली सुरू झाली। तेव्हापासून देसाई हे शिवसैनिक म्हणून काम करीत होते। किशोर देसाई यांनी शिवसेनेचे दापोली शहर प्रमुख म्हणून काम पाहिले होते। दापोली पंचायत समितीचे सदस्य म्हणून आणि दापोली पंचायत समितीचे सभापती म्हणून किशोरभाई देसाई यांनी यशस्वीपणे काम पाहिले। आता देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून काम पाहत आहेत। किशोरभाई देसाई हे शिवसमर्थ चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत। दापोली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची दूरदृष्टी असलेले नेते म्हणून किशोर देसाई यांच्याकडे पाहिले जाते। जालगाव जिल्हा परिषद गटामध्ये किशोर देसाई यांचा जनसंपर्क दांडगा आहे। आपल्या विभागातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी धावून जाणारा शिवसैनिक अशी किशोर देसाई यांची ओळख आहे। त्यामुळे किशोर भालचंद्र देसाई हे जालगाव जिल्हा परिषद गटातून 100% निवडून येतील असा विश्वास येथील स्थानिक शिवसैनिक व्यक्त करीत आहेत। श्री किशोर देसाई यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता जालगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षाकडून मी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभा असून निवडून आल्यानंतर माझ्या जालगाव जिल्हा परिषद गटातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढील 5 वर्ष मी बांधील असेन असे ते म्हणाले। माझ्या जालगाव जिल्हा परिषद गटातील जनतेला रस्ते, वीज, पाणी या सुविधा चांगल्या देण्याचा माझा प्रयत्न असेल। तसेच जनतेला आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी बांधील असेन। जालगाव जिल्हा परिषद गटातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील असेन। माझ्या जालगाव जिल्हा परिषद गटाबरोबरच संपूर्ण दापोली तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी पुढील 5 वर्ष प्रयत्नशील असेन असे किशोर देसाई यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। गृहराज्यमंत्री श्री योगेश दादा कदम यांचा दापोली विधानसभा मतदारसंघातील विकासाचा रथ अव्याहतपणे दौडत राहण्यासाठी मी या निवडणुकीला उभा आहे। योगेश दादा कदम यांना अभिप्रेत असलेली विकासाची गंगा वाडीवाडीवर पोहोचवण्यासाठी माझ्या मतदारसंघातील मायबाप जनता आणि सर्व शिवसैनिक मला बहुसंख्य मतांनी निवडून देतील असा मला विश्वास आहे असेही किशोरभाई देसाई यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले। नामदार योगेश दादा कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील गावागावात आणि वाडीवाडीत केलेल्या विकास कामांमुळे दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना जनता मतदान करून निवडून देईल असा विश्वास किशोर देसाई यांनी यावेळी व्यक्त केला।